तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? बरे आहेत ना? तर मी तुमचा सुमित सुरेश दळवी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला एक वेगळा ब्लॉग असणार आहे. क्रिकेटचे मॅच आहेत आपण भरतात आपल्या मंडळाने. श्री साई मित्र मंडळ कोपरखेरने आयोजित श्री साई क्रिकेट मॅच म्हणून असं आपण ठेवलं आहे. आपल्या पोरांमध्येच आहे, बाहेरचे कोणी नाही आहेत. फक्त आपल्या एरियामध्ये जेवढी मुलं आहेत त्याच्या पोरांसाठी आपण खास हे क्रिकेट स्पर्धा ठेवलेली आहे आपापल्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही पोरं कसे काम करतात, चालू करतात. ही पूर्ण टीम आलेली आहे. आता ही पूर्ण टीम काम करणार आहे, पिच वगैरे सगळं बनवणार. त्यानंतर मग आपण खेळणार. आपण ब्लॉग पूर्ण एकच बनवणार आहे, मोठा पिच बनवण्यापासून खेळेपर्यंत संपूर्ण ब्लॉग पूर्ण बघा, नक्की तुम्हाला आवडेल. फुल कॉमेडी पण होणार आहे, भरपूर मुलं असल्यामुळे फुल मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि पहिलं वर्ष आहे आपलं हे श्री साई मित्र मंडळाचं. तर भरपूर असे वर्ष आपल्याला घालवायचे आहेत आणि सुरुवात आपल्याला हे सुरू केलं आपण पहिल्या वर्षापासून. लेट्स सी कसं होत आहे, फुल मजा येणार आहे. ब्लॉग नक्की पूर्ण बघा. 30 तारखेला आमची मॅच आहे. त्याची तयारी चालू, पिच वगैरे बनवत आहे. मुलाचा सहभाग सुमितदाचा आहे व्हिडिओ काढण्यामध्ये. आयकॉन प्लेअर प्रतीक आमच्या टीम मधून. बंट्या लागणारच की पातळ जरी घर पाहिजे खालच्या मैदानात मच्छर बिच्छरले फोडते पायांना, पण कोण लक्ष देत नाहीये. फक्त सर्वांचं आता एकच लक्ष आहे, पिच बनवायची. दुसरं काय पूर्ण सुचत नाही आपल्या. आज आम्ही गेले 8 दिवस झाले खेळतोय आणि रोज खेळत असताना आता आजचा दिवस अजिबात खेळणार नाही. फक्त आणि फक्त पिच बनवण्यासाठी आजचा दिवस घेतलेला आहे आपण. 2 दिवस पोरांनी काहीच नाही ठरवलंय, फक्त एकच ठरवलंय की पिच बनवायची. आणि 2 दिवस त्यांना काय पाणी वगैरे काय करायचं आहे ते घालायचं. आणि तुम्ही आता बघू शकता की पिच कशी बनवतात. आणि पिच बनवताना काय काय करावं लागतं, किती मेहनत करावी लागते ते तुम्ही आता बघून घ्या. कोण रुसले? कालपासून केला असेल, झाला असता यार. टेंडर चुकीच्या माणसाने दिले. हे सर्व ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत आमच्या, ह्याच्यामधून आलेले आहेत सर्व गोण्या भरून भरून सेक्टर 23च्या ग्राउंड मधून. हे कुठून आणले भावा? घनसोलीच्या ग्राउंड मधून कुठून तरी आणलेले उचलून. ही बघा एकदम सेना आहे, एकदम पॉवर. कसला खाल्लाय
शेण खायला द्या भावाला. टाकला म्हणजे गेलं. भाई ए तुझ्या पर्यंत सगळे इथं वाट लागले आल्याचं परत थांब ना. हे बघा हे असं होतं कसं आहे दिसतंय तुम्हाला. आणि आता झालंय बघा कसं जवळजवळ आता हे 50% काम झालेलं आहे. अजून 50% रोल वगैरे फिरवल्यावरती एकदम पॉवर होणार आहे. त्यासाठी आपण एक खतरनाक माणूस मागवलेला आहे म्हणजे आपला रोशन भाऊ. मित्रांनो ज्यांनी मंडळाला सहकार्य नाही केलंय त्यांनी उद्या रोड रोलर मागून सहकार्य करा आणि एकदम पीच उद्या कडक झालेली पाहिजे. त्यासाठी तुम्ही रोलर मागवा. एवढं रो रा आहे ते माझी जीभ वळवळली इथे. रोलर आहे एक नंबर एक आहे. पुढे 4-5 आपल्याकडे ऑलरेडी रोलर आहेत. टाकू ना आता आपण कधी टाकूया बघ. आता मी हा कम चालू केलाय तर आपण मॅच झालीच पाहिजे ना. मॅच वगैरे आलं पाहिजे आपलं. हा ते सर्व आल्याच्या नंतर मग टाकून देऊ आपण 1-2-3 तारखेला. मी हा तर मित्रांनो माझी टीम आहे DR ट्रान्सपोर्ट सॉरी काय DR वॉरियर्स. दीपक उंडे राहुल उंडे त्यांचे आमचे हे आहेत ओनर आहेत. त्यांनी मला विकत घेतलेलं आहे 5,000ला. 5,000 रुपये देऊन मला विकत घेतलेलं आहे त्यांनी. ॲज अ आयकॉन प्लेअर. आमचा कॅप्टन कोण आहे दीपक उंडे स्वतः ज्याला व्यवस्थित क्रिकेट खेळता येत नाही तर बघून मला शिव्या घालणार आहे. बंटी आहे हे करणार बंटी आहे का एक नंबर. तो भाई आयकॉन प्लेअर आहे स्वतः. लपू नको भावा लपतोय. DR वॉरियर्सचा कर्णधार. DR रॉयल्स आहे का. मला माफ करा मी नीट वाचलं नाहीये. ते व्लॉग चालू करायच्या बद्दल वाचायला पाहिजे होतं की माझ्या टीमचं नाव काय आहे नेमकं. DR रॉयल्स आता कळलं मला जेव्हा दुसऱ्यांनी सांगितलं तेव्हा. कारण मी हा ना भाई डेपो मध्ये प्रॅक्टिस केली दादा. हा भाई डेपो मध्ये मी 1 वर्षानंतर बॅट पकडली पण चौक मारत बघा नाही. चौकात यायचो का नाही बॉल पण मारला. हा भाई शेवटपर्यंत अशा प्रकारे आपले तेजस दळवी अर्थकला चे ओनर तेजस दळवी. 2 तेजस दळवी आहेत आपल्या ग्रुप मध्ये. अरे माझ्यावरती एक रागवलाय तो म्हणजे शुंठी नाही आलाय. अरे भाई भावी नगरसेवक आमचे. तू ना DR रॉयल्स कोण अक्षय सपकाळ कुठल्या टीमचा ओनर. मॅकडॉलेटचा ओनर आहे बोलतात पण तो आहे अभिशिवचा 8चा ओनर आहे मॅकडॉलेट म्हणून. भाई जेव्हा तो हे व्लॉग बघेल तेव्हा 100% भाई शिवाय तर मला घालणार आहे. तसं पण तो माझ्यावर तापलेला आहे कारण त्याला मी कारण काय तो मला ऑलरेडी तापलाय. कारण त्याला मी काल 4 चौके मारले त्याच्यामुळे मला तो बोलला तू माझ्या दिमाग मध्ये बसलेलाच बोलते दिमाग मध्ये. हा डायरेक्ट मॅच मध्ये भेट भाई तुला आउट करायचं माझं पहिल्या बॉल मध्ये ध्येय असं मला बोलून गेला काल. त्याच्या टीमचा आयकॉन आहे आपला पत्या जो 4 दिवस माझ्या टीम मध्ये खेळला पण नंतर माझ्या टीम मध्ये नाही खेळणार आहे. रातच्या म्हणजे मेन दिवशी अरे हा त्याचाच आहे ना टीम मध्ये बरोबर. अभिशिव मध्ये खेळणार आहे आपला भाऊ. तर आपल्याला मॅचच्या दिवशी पण मजा करायची आहे. मॅकडॉलेट ना बोललोय ना ऑलरेडी. अरे आपली 30 तारखेला आपली रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी आपली मॅच चालू होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून रात्री 6-7 वाजेपर्यंत मॅच चालणार आहे. तर पहिला काय प्राइस आहे बोकड आहे ना काय तिकडे विचार प्राइस काय भाई शिवम प्राइस काय भावा नाही ठरलं का भाई. मला आमचा कर्णधार मला तो बोलला बोकड आहे. कुठे गेला तो बंटी काय बोकड आहे ना. प्राइस काय 5 कोंबड्या
एक भोकड. तर मित्रांनो व्लॉग नक्की पूर्ण बघा आणि पीच कशी बनली तुम्हाला दाखवलीच आहे. व्लॉग नक्की पूर्ण बघा, व्हिडिओ बघा. हे बघा हे पण काम चालूच आहे. हा ना. कसं झालं माहितीये का आजचं हे सर्वांना वाटलं की आपण खेळायला जाणार आहे रोजच्या प्रकारे, पण जशी सर्व पोरं एकत्र झाली सर्वांना कामाला लावली इथं. हा पोरांचीच गेम केली आज. तर अशा प्रकारे आपण सर्व इथे जमून काम करून घेतात आहे. पण हे लय महत्वाचं आहे, झालंच पाहिजे पीचचं काम, कारण पीच चांगलं नसेल तर खेळता पण येणार नाही. त्याच्यामुळे आपलं हे ग्राउंड आहे जय भवानी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचं एक ग्राउंड आहे आणि हे सार्वजनिक आहे बघायला गेलं तर आपल्याला इथे पार्किंगचा स्लॉट आहे ऍक्च्युली. हा नेहमी इथे गाड्या पार्किंग होत असतात, आम्हाला खेळून देत नाहीत, कधीच आपल्याला खेळून देत नाही. हा भाई इथे काय भाई गाड्यांच्या मुळे आपल्याला खेळायला भेटत नाही ना, गाड्यांमुळे खेळायला भेटत नाही आपल्याला. भाई गाड्या बंद नाही आता. संकेत भाई बोलले गाड्या बंद तर बंदच, आता काय विषयच नाही. तर मित्रांनो ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि कसं वाटलं सांगा. कॉमेडी पण भरपूर होणार आहे आणि पीच बघू शकता तुम्ही कसं बनते. क्रिकेट लवर लोकांनी हा ब्लॉग नक्की बघायचा आहे आणि एन्जॉय करायचं आहे. तर भेटूया आपण थोड्या वेळाने. ब्लॉग नक्की पूर्ण बघा. काळी माती, ओली माती, सुकी माती, भुसा, लाल माती, अजून काय राहिले का, गोबर, अजून हे सगळं मिश्रण करून मग ती पीच तयार झालेली आहे. आता सगळं मिश्रण झालेलं आहे मॅडोलेट कडून. आहे ना भाई, मयूर मॅकडोनेट मध्ये आहे. दुपार आहे का ऐकून प्ले रे भाऊ. कुठं लागण्या आमचं पण घ्यायचं काहीतरी, सगळं आलं पाहिजे सगळं. आता ही बघा ही माती कशी आहे आणि ही बघ इथे मस्त पैकी हाताला त्यांनी चाळण लावलेली आहे. हाताला चाळण लावली आहे त्या प्रकारे. तिकडे सर्व हे ढेकळे बिकडे काय ते तसलं काय नाही येणार आहे तिथे, फक्त प्युअर माती येणार आहे. आणि आमच्या मध्ये हाताला चाळण लावले, हाताला चाळण लावले भावांच्या पद्धतशीर. ते पण प्यायला गेलो नाही, आमचा मूड ऑफ झालाय. हा माझा पण मूड ऑफ झालाय, पण काय नाही आता काय करणार भाई, कुठे ना कुठे आपल्याला चालू करायचंय. तर त्यासाठी आपल्याला पीच तयार करावी लागेल, नाहीतर मग ते नाही होणार आहे. शिवता लय भडकतो आपण, भडकणारच ना. हा अशा प्रकारे कुछ पाने के लिए कुछ होना पडत आहे. 100% आपल्याला एक ग्राउंड मिळणार आहे, पण त्यासाठी आपल्याला पिच पाहिजे, त्याच्यामुळे आपण पिच पण केलीच पाहिजे. सगळ्या पोरांची मेहनत चालू आहे. हा ये करण्या नको, लय टाइम होऊन जाईल, लय टाइम झाला. ग्राउंड वरती डीजे मयूर उतरलेला आहे रोलर घेऊन. एक नंबर वाटतं यार, लय भारी. मगाशी ही चप्पल हटवा कोणाची आहे ती, मैरेची वाटतं. बरोबर पहिला मार ना, पहिला मार नको काढू. शुभम जेवढं काढतील तेवढं खड्डा होईल. खतरनाक पिच, एक नंबर मजा येणार आहे खेळायला.
घे चल. अशा प्रकारे बघू शकता कॉन्टेंट साठी पाक मरत आहे माणूस. रोलर फिरवत आहे. थांब परत तसंच आहे रिटर्न सुविधा. टाइमपास होईल. हा येऊ दे. अरे कॅमेऱ्यात पण बघ यार, ब्लॉग चालू इथं. कणलो इथं. परत एकदा फुल ताकद आलेली आहे बॉडीमध्ये हे खेचून. आणि मित्रांनो हा काढत आला का वाटतंय का? जसं त्या दिवशी मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की गोरा दिसतो का इथं बघ सॉरी. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की बघितलात तुम्ही साऊंड लावायला, LED वॉल लावायला, ट्रस वगैरे लावायला किती मेहनत केली. आणि मग अशाच प्रकारे पिच बनवायला पण किती मेहनत लागली तुम्ही बघू शकता. आणि क्रिकेट लवरला ही 100% ब्लॉग आवडणार आहे हा ब्लॉग. आणि कारण आम्ही स्वतःहून ही पिच बनवलेली आहे. पण मुलांनी माती गोळा करून 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 सगळं मग काय सांगितलं गोबर हेबर हे ते सर्व, त्याच्यामुळे ही एवढी पिच तयार झालेली आहे. आणि अजून 1-2 दिवस लागतील तेव्हा ही कडक होईल. आणि 30 तारखेला आम्हाला खेळायला याच्यावरती मजा येईल. तर तुम्ही बघवा परत एकदा दाखव पिच. पहिली कशी होते ना आता कशी. रोशानी रोलर ओढलाय म्हणून हे सगळं झालेलं आहे. असा घेऊन आलाय डायरेक्ट बाहुबली सारखा रोलर. काय बोललं तरी 500-700 माणसं बघतात. आणि लय फेमस झाला तर भाई भारी होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शिवमला रोलर ओढताना. शिवम दादा जुनकर आहे, फुल बिल्डर. बरोबर काय बोलला. प्रत्येकाला बोलवायचं मारून एकेकाला. एक नंबर भाई. हे व्हिडिओ काढायचा आहे. चल ये पटापट. हे असं 7-8 जणांनी या म्हणजे आपोआप सपाट होते काय. हे ह्याला कॅन्सल करावं लागेल पद्या. एक नंबर यार. असं वाटतंय भाई इथे ओरिजिनल खतरनाक पिच होणार आहे. आपल्या ओरिजिनल क्रिकेट खेळण्यासारखं नाही का. हा इंडियाची मॅच स्टेडियम सारखं. DY पाटील एक नंबर भाई, फुल पॉवर. DY पाटील स्टेडियमला फेल करणार आहे. नाही ना दुखायला लागली ना. मित्रांनो फक्त पिचच नाही तर पूर्ण ग्राउंड करायचं असतं. त्याच्यामुळे आपले भाऊ लोक चालू आहेत. भावा कोणतं काम छोटं नाही भाई, आपल्या मंडळासाठी करतोयस तू, हे लय महत्वाचं आहे. आणि बिंदास नावासाठी आलाय फक्त. आपली पिच काय, आपली पिच किती भारी आहे. आपली पिच बोल बिंदास. पाकिस्तानपेक्षा भारी आपली पिच. अप्रदी की मागे बोल ना तू. बघा एकदम पॉवर आहे. सगळं ग्राउंड पूर्ण जेवढी जागा आहे ज्यामध्ये क्रिकेट खेळायचं आहे ते पूर्ण ग्राउंड जवळजवळ पूर्ण ग्राउंड साफ होत आहे. आता ही गाडी कोणाची आहे काय माहिती नाही, ती गेली असे तर सर्वच झालं असतं. क्या बात आहे पत्या.
एक नंबर लवली फुल पॉवर. हा बरोबर. बीजी कंपनी सगळ्यात मोठी कंपनी बीजी कंपनी. सगळ्यात मोठी कंपनी बोलते बीजी कंपनी. हे साईड लो लागल. एक नंबर भाई लोग एक नंबर फुल पॉवर. हे परत परत चलो परत परत. वन साइड बाय रोशन. वन साइड रोड रोलर. जमतच नाही रे. हा कडक रे. क्या बोला क्या बोला. बोलून दाखव ना तू पण 4-5 वेळा कंटिन्यू. रोड रोलर बोलून दाखव. चल रोड रोलर रोड रोलर रोड रोलर रोड रोलर. कडक रे भाई. मॅथ करायचा नाही भाऊ. खंबा आणलाय. वन साइड. संघ मालक चुकलाय आमचा. संघ मालक चुकला. ब्लॉग बघू. हा ना ब्लॉग बघल तो शिव्या घालेल मला मरणाच्या. संघ मालक एकटाच 4 रोल टाकणारे फकाडो. तुमचं काय आमचं काय नाही. हे बघा आमचा संघ मालक. हे बघा यांचा संघ मालक. क्या बात आहे. पहिलीवर पहिली बॅटिंग नाही तर लपडी. तर मित्रांनो डे 1 कंप्लीट झालेला आहे आपला. घरी येऊन मी डे 1 एंड करतोय. पीचची सुरुवात केली आहे आपण पीच बनवायला आणि एक 60-70% पीचचं काम झालेलं आहे. खूप मेहनत केली मुलांनी आपल्या. SSPLची पहिलं पर्व आहे आणि ते सक्सेसफुल करून दाखवणारच मुलं आपली. आणि एकजुटीने काम करतात ते तुम्ही बघू शकता. फुल कॉमेडी पण चालली आहे, काम पण चाललं आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे. आणि आपण पहिला डे एंड करूया आणि आपण भेटूया नेक्स्ट डेला. आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. मे बी मी पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही करू शकतो. जर ब्लॉग झाला छोटा तर मग आपण एकच करूया, नाही तर मग 2 पार्ट बनवणार आहे मी. जास्त मोठा पण अर्थ नाही आहे. तर 30-35 मिनिटाचा एक ब्लॉग होईल. दुसरा ब्लॉग 30-35 मिनिटाचा होईल. तर आपण पार्ट 1 एंड करूया आणि उद्या भेटूया कंटिन्यू करायला पार्ट 2 मध्ये. तर मित्रांनो ब्लॉग नक्की पूर्ण बघा. सबस्क्राईबर चॅनलला लाईक कमेंट शेअर करा. तर मित्रांनो डे 1 काल झालेला आहे. तर आज डे 2 आहे. डे 2 ची सुरुवात बघा. काल अर्ध्यापेक्षा जास्ती पीच तयार झाली होती आणि आज त्याच्या पुढची आहे. तर मित्रांनो इकडे काम करतात. कामावर आले तर आता इकडे काम करायला लागले. क्या बात आहे. एक नंबर भाई. लय भारी. डे 2 कडक कडक एक नंबर. कुठल्या 11चं? कुठला 84-11? इथे मुक्ताई 8 मयूरमा टीम मधला आहे का? एक नंबर भाई लोक फुल पॉवर. हे शेण बिन लावायचं. शेण कुठे आहे? शेण आणलंय का? शेण कुठे आहे? शेण टाकल्यावरती फुल पीच कडक होणार आहे. जसं आपण आपल्या गावाला काय सारवतात तसं आपण सारवणार आहे नाही का? हा शर्ट घालून आलोय. काय बोलतो भावा? आज फुल शर्ट घालून आलोय. काल एकदम वेगळी होते आणि आज एक नंबर झाली रे भाई. लेवल एकदम कडक आलेली आहे. आणि आता याच्यावरती शेण सारवलं तर मग संपलाच विषय. एकदम ओजी. काय पाकिस्तान फेल आहे भाई. दोन आयोजक थोडेसे आपल्या मनाचे श्लोक कमी करा. एक नंबर असा वास एकदम गमगमाट वास सुटलेला आहे. मया घमघमाट वास सुटलेला आहे.
you understand? This is place is surface. That's the tradition. We all will swing and I don't know. Inshallah, boys will play. कडक कडक मजा आया कडक 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 एक नंबर एक नंबर एक नंबर ह्याच्याशी बोललो आणि बोललो नंतर कॅमेरा जर फिरला तर बोलूया आपण बरोबर कॅमेरा फिरला आणि शेण खाल होतोय एक नंबर भाई फुल पॉवर असं घे 5-6 दोन्ही आता दोन्ही आता काम 25 रे आणि शेण सारवल्याशिवाय पीच पूर्ण होत नाही त्याच्यामुळे शेणाने पीच कडक केलीच पाहिजे हवा कसा फोनवरती बिझी आहे कंटिन्यू निसं धबाधब धबाधब चॅटिंग चालू आहे एकदम कम्फर्टचा वास सुटलाय कम्फर्टचा वास आलाय हे कम्फर्टचा वास आहे कम्फर्ट एक नंबर भाई ए 2-1 किलो डेटॉल घेऊन ये कमीत कमी 2 किलो डेटॉल पाहिजे कमीत कमी 2 किलो डेटॉल नसेल तरी हाताचा वास काय जाणार नाही हाताचा वास घालवण्यासाठी कमीत कमी यांना विम बार वगैरे सगळं पाहिजे अरे मी कसं आत मी उभं राहू अरे हात भरलाय की पाय बी भरला चालतंय हे रे तू लग्न लवकर होईल तुझं 2 हात फिरत असतं लग्न लवकर करू आपण तुझं ए आपला ए पत्या कुठे पत्या कॉलवरती बिझी आहे का पत्या सारव रे एक नंबर आता हे बघा तुम्ही हे कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवतो कम्प्लीट झाल्यावरती की कशी होणार आहे पीच तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा पत्या तुला मी आज घेणार आहे ब्लॉग मध्ये पण खास करून शेण सारवण्यासाठी नको ये भाई ये लवकर पटापट एक नंबर फुल पॉवर भाई आपल्याला परवासाठी हो एकदम लेटेस्ट रे ओजी आहे एक नंबर SSPL अरे खरंच तू लिहिलं पाहिजे होतं रे काहीतरी युनिक झालं असतं भावा तर मित्रांनो SSPL म्हणजे श्री साई प्रीमियर लीग त्याच्यासाठी एवढी तयारी चालू आहे त्या नावासाठी एवढी तयारी चालू आहे तर मित्रांनो एक नंबर होणार आहे टुर्नामेंट पहिल्या वर्ष आहे त्यामुळे ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला हे कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना आपल्या बॉलने करून घ्या कोण हे बापरे असे आयकॉन प्लेयर DR रॉयल्सचे आयकॉन प्लेयर एक नंबर काम करत आहेत आवड पाहिजे काय म्हणजे त्याच्याकडे घ्या फोकस करा मंडळाचे अध्यक्ष SSPL चे सर्वा शिवम भाई झुनगरे हा तर मित्रांनो फायनली आपली पीच काय शेण लावून रेडी झालेली आहे हे जेव्हा कडक होणार त्याच्यावरती परत एकदा रोलर फिरवला जाईल आणि त्यानंतर मग 100% आपली पीच रेडी होणार आहे थोडंसं त्याला ऊन लागलं पाहिजे हे मित्रांनो भावांनो हे साई बाबा की तर असं प्रकारे साईबाबाचं नाव घेऊन आपण रात्रीचे साईबाबाचं नाव घेतलं की त्याला काय टाइम बघायची गरज नसते काय
तर मित्रांनो पीच जवळजवळ रेडी झालेली आहे. एकदा सुकली की ते एकदा अजून कडक होणार आहे. मेहनत घेतली मुलांनी, स्वतः केलेलं आहे सगळे. हीच खासियत आपल्या मुलांची. कोपरखेरण्याची आई माऊली देवी पण एवढी खतरनाक बसवतो आपण आणि सर्व व्यवस्थित होतं. पुढच्या टायमाला मी ब्लॉग बनवेन त्याचा नक्की आणि ब्लॉग नक्की तुम्ही पूर्ण बघा आणि आपण कंटिन्यू करूया. आता डे 3 चालू होईल. डे 2 आज समाप्त करून टाकतो. आपण मॅचच्या दिवशी भेटूया. जर उद्या डे 3 जर काय करता आलं तर मी करीन शूट. मग आपण 4थ्या दिवशी आपण भेटू मॅचच्या दिवशी. तेव्हा तर फुल राडा करायचा आहे. चलो टेक केअर. पोरांची ऍक्टिंग चालू आहे. हा असा बॉल टाकतो तसा बॉल टाकतो हेच चाललंय त्यांचं. वाईड हो याची दाखवली परवाच्या दिवशी भेटताना जे पण माझ्या ग्रुपमध्ये नाही दांडे उडवले तर बघा. क्या बात आहे. कॉन्फिडन्स कसा आहे. कॉन्फिडन्स बघ. अंके माझ्या टीम मध्ये नाही. माझ्या ग्रुप मध्ये अंके आहे ना. नाही कट केला चालू आहे. तू चॅलेंज लावून माझ्या हरलायस रे. तू बोलू नकोस. आपली पहिली मॅच आहे म्हणते. आपली पहिली मॅच कुणा बरं रे. तिरंदाजा शपथ म्हणता काय विषय. आपण पहिलाच बाहेर का हे असं केलंय का. हा डिअर वर आहे भाई. मी काय बोलतो ऐक ना. हे ते पण सर्व चिट्टी पिट्टीवरती आहे का सर्व आहे ना. हा ना भाई. डिअर हे मला वाटतं डिअरची लॉरी मागवायला लागते घरी जायला. येणार ना भाई. हा ना पोरगे झाले. संपला विषय. जिंकलोय भाई तर जिंकलोय बस. तर मित्रांनो आपल्या भावाला दीपक गुंडेला म्हणजे माझ्या ओनरला DR रॉयल्सच्या ओनरला मुलगी झालेली आहे. याचा पण ब्लॉग नक्की बनेल. काढणार ना भाई. कंटिन्यू आहे. देवीच्या ट्रॉफी देता येतील. बघू असं वाटतं की आम्ही ट्रॉफी जिंकू. विराट कोहलीचा फॅन आहे रे. ते असं विचार करशील फक्त जिंकू. मला अंक्याचं 18 वर्ष तर चला मित्रांनो लय मजा करू. येणारच मजा. आपलीच पोरं आहेत ना भाई सगळी आपलीच आहे. तर मित्रांनो ब्लॉग नक्की पूर्ण बघा ना. आपण कंटिन्यू करूया उद्या. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सबस्क्राईब करा चॅनलला. 10 वेळा सांगतो सबस्क्राईब करा चॅनलला. लाईक कमेंट शेअर करा. चलो तर मित्रांनो वाजले आहेत 12:15 आणि फक्त आपल्याला काही तास बाकी आहेत.
काही तासात आपली श्री साई प्रीमियर लीग चालू होणार आहे. फक्त अवघे काही तास बाकी. आयोजकची टीम फुल तयारीत लागलेली आहे. काय भाई बस काय रॅपर समाटा. एक नंबर भाई जर्सी फुल पॉवर. खतरनाक कोंड्या बुल्स खतरनाक भाई फुल पॉवर. आज दामगुडे फॉर्मला आलाय. काल नुसता मोबाईल मध्ये होता. डेंजर आहे भाई डेंजर. एक नंबर भाई. हा मी काय बोलतो काय डेंजर आहे. एकदाच बोलणार पण डायरेक्ट तोडून टाकणार. अरे भाई मामा आपला भाऊ. तर मित्रांनो बघा 12:15 वाजता आपण मंडप लावायला चालू केलाय. हे पण सामान आपल्या मुलांनीच आणलेलं आहे. कुठलंच काहीच सोडत नाही. एकूण एक काम आपल्या मुलांनी केलंय वैयक्तिक. आणि आपला आलेला आहे कलिंगड. ए भाई ते 5 चुकून दे पहिला. काय खाल्लं चूक पहिला चूक. SSPL पर्व पहिले आणि एवढं खतरनाक तयारी चालू आहे. मनापासून पोरं तयारी करतायत. पीच पण स्वतःहून तर मित्रांनो पीच पण स्वतःहून बनवली आहे आणि स्टेजचं पण स्वतःहून करणार आहे. एकूण एक गोष्ट बघा कसं असतं. फायनान्शियल थोडासा प्रॉब्लेम असतो पण एवढी जर एकजूट असेल पोरांमध्ये तर मग काहीच टेन्शन नसते. नेहमी खतरनाक आपलं काम असतंच. काय बोलतो भाई. मग ते कोणतेही कार्य असू दे ही पोरं एकत्र असणारच नेहमी. काय तर बघा इथे सगळं एक जण पाणी मारतोय तर बाकीच्यांनी नेट लावून घेतलं. आता रोलर मारला पिचवरती. बाकी बघा हेच काम चालू आहे इथे. आणि स्टेज बीज बघून बांधून झाल्यावरती तुम्हाला आपण भेटूया. चला व्लॉग नक्की पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही प्रॅक्टिस चालू आहे. बॉल कसा पडतोय का नाही पिच ची देखरेख चालू आहे. हा मला इथं सुचवशील. किती लांब घ्यायची किती पावलांची घ्यायची कोणाला किती जवळ वाटते कोणाला किती लांब वाटतंय हे सर्व जरा अंदाज घ्यायचा चालू आहे पोरांचा. याला सगळं माहिती आहे. ए संकेत भाऊ कुठे स्टंप आहे काय ते बोलले हे दगड आहे तिथे स्टंप आहे. हा त्याच्यानंतर एवढी बॅट मापतो आपण. हा बरोबर. इथं ठीक आहे. हा आपण एक बॉल ते बॉल खेळू. ए भाई हा ए भाई आमच्या टीम मधला आहे तो आयकॉन. मरायचो असं टाकल्यावर बॉलिंग. शॉर्ट होता ना आपला भाई. 100% आपली वाद लागणार आहे. आता राहुलने पाहिजे होत्या शिवच घातले असतं. कुठे आद्या भाई एवढे दिवस प्रॅक्टिस केली आम्ही 8 दिवस 10 दिवस या एका दिवसासाठी. आणि आता असे पोरं घाण केल्यावर कसं चालेल. वाईड आहे वाईड. आता इथे असेच कंटिन्यू टाकत राहतील. आता प्रॅक्टिस करून घेऊया. भेटूया उद्या सकाळी आपण. चला उद्या राडा करायचा आपल्याला. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.